हां बोल. कशाची स्कीम? आता काय? हां. अगं बाई, हो ऐकलं होतं ग मी. आपण आजारी पडल्यावर हां हे नवीन आलं का ना काहीतरी. हां मला सांगत होते की तुझ्याकडे काहीतरी स्कीम आलेलं आहे की आपण आजारी पडल्यावर त्याचा बराच फायदा होतो असं. हां मी तुला फोन करणारच होते ग, राहिलंच माझ्याकडनं करायचं. पण बरं झालं तुझा फोन आला. काय त्याचं सांग बरं मला. म्हणजे आपण जर आजारी पडलो तर मग ते आपल्याला सगळा औषधोपचार हे फ्री भेटणार. हो बरं बरं. मग आपण गुंतवायचे किती का त्याच्यासाठी? अच्छा बापरे. म्हणजे आपण हे दरवर्षी का? अच्छा अच्छा अच्छा. हे दरवर्षी गुंतवायचे आपण एवढे पैसे? अच्छा बरं बरं. आणि मग आपण आजारी नाहीच पडलं तर? पैसे गुंतवले ना आजारीच नाही पडलं तर मग गेले? अरे बापरे बाई. मग आता एवढे पैसे गुंतवायचे पण आजार नाही पडल्यावर मग त्याचं काही बेनिफिटच नाही ना आपल्याला. अगं मग पैसे गुंतवल्यावर ते आजारी पडणं खूप गरजेचं आहे माहिती आहे का. आता मी जर पैसे भरले, मी माझे पैसे कशाला वाया जाऊ देऊ. हां आजारी पडलंच पाहिजे. आजारी पडल्याशिवाय मग पैशाचा फायदा काय? करायचं कशासाठी? आजारी पडण्यासाठीच करायचं आहे ना. हो बाई सांगता येत नाही कधी कोण आजारी पडल ते. चालता चालता जायला लागलेत लोक तर. हो ना बाई. हां मग मी तोच विचार करत होते की मला पण असं काहीतरी केलं पाहिजे की मी आजारी पडले तर बापरे आपला खर्च तरी वाचेल. पण आता तू म्हणते आधी आपण एवढे भरायचे. हां ठीक आहे ना भरल पण मग मला त्या लेवलचं आजारी पडावं लागेल कारण त्या स्कीममध्ये बसलं पाहिजे. हे छोटे मोठे आजार पडून फायदाच नाही ना माझा काही. हो हे छोटे मोठे जर मी आजारी पडले तर त्या स्कीमचा मला फायदा काय? नाही 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 नाही. हो राईट राईट राईट. त्याच्यामध्ये बसलं पाहिजे आपण. बरोबर आहे. हो हां आता तर नॉर्मल आहे ना सगळं. हो पण आता जर मग पैसे जर भरायचे आहे आजारी पडल्यावर आपल्याला लागणार आहे मग त्या विचारानेच आजारी पडेल ना मी एवढे पैसे भरलेत वाया का जाऊ देऊ. हो त्या लेवलचा आजारी पडलं तर माझा फायदा आहे. त्या दवाखान्यांमध्ये जर मला ट्रीटमेंट भेटलं तर मला त्याचा फायदा आहे ना. हो आणि बाय चान्स मी तुला सांगते मला जर व्हेंटिलेटर लागलं तर मला ते इम्पॉर्टंटच पाहिजे. ते कसं करणार? हां त्याच्यासाठी मग मला काहीतरी असं सांगूनच ठेवावं लागेल ना की बाबा मी जर आजारी पडले तर मला ह्या लेवलचंच आजारी पडू द्या किंवा नसेल तरी पाडा मला त्या लेवलचा आजारी पाडा म्हणजे मग माझं बेनिफिट तरी होईल. हो व्हेंटिलेटर लागलं तर मला इम्पोर्टेड बसवा. पैसे भरलेत ना मी, ते वसूल तर झाले पाहिजेत माझे पैसे. अगो पण बाय चान्स मी जर ह्याच्यात मेले तर फॅमिलीला भेटतील का? अच्छा 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 अच्छा. हां मग स्कीम चांगली आहे. आपण मी मरून फायदा काय? त्याचा मला फायदा नाही. जे पैसे भरून मला फायदा नाही त्याच्यासाठी मी का मरू? हो मग हे थोडे पैसे भरून थोडं आजारी पडल्यावर त्याचा फायदा व्हायला पाहिजे ना मला. नाही गो बाई एवढ्याशा पैशासाठी एवढं आजारी पडा हे व्हेंटिलेटर लावून मरा बाई. त्या विचारानेच मी आजारी पडाल. आहे सुखासुखी तर राहू दे ना. नको 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 नको. डेंजर स्कीम आहे ग बाई. लय डेंजर स्कीम आहे. ह्या वर्षी भरा पुढच्या वर्षी भरा कोणत्या वर्षी आजारी पडेल हेच कळायचं नाही. ते पैशामुळे मला आजारी पडते का? नको 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 नको. मी आत्ता ठीक आहे ज्यावेळेस मला गरज पडेल त्यावेळेस मी सांगेल. हो भेटल्यावर सांगते. नको 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 नको. ते आत्तापासूनच मला विचारायला लागलेत की मी आजारी पडणार आहे का काय. मला ते स्कीम घेतली ना मला माहिती आहे ते छोटे मोठे दुखण्याला चालत नाही. त्याला त्या क्लास लेवलचं आजारी पडावं लागेल माहिती आहे का. हां मग मेंटेनन्स भेटलं पाहिजे ना आपल्याला. हे सगळं बाई खूप ते माझ्या विचाराबाहेरचं आहे. ते क्लास दुखणं असेल तरच त्याचं बेनिफिट आहे. बाय चान्स व्हेंटिलेटर लागलो ते पण भारी पाहिजे. मेले तर फॅमिलीला फायदा मला काहीच फायदा नाही. जाऊ दे तुझ्या स्कीमचं आहे ना आपण नंतर विचार करू. थोडा वेळ मला शांत राहू दे. नको 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 सध्या माझा मूड नाही आजारी पडायचा. हो पैसे भरले की मग मला वाटेल मला आजारी पडायचं सध्या नाही आहे माझा मूड. नाही चान्स की मानते तू दरवेळेस चांगले आणते.
ठीक आहे ना. आपण पुढच्या वेळेस पाहूयात. तू आल्यावर बोलूयात आपण. अजिबात नाही, ते औषधाचं आणि ह्याचं सोडून बोलायचं. नाही चांगलं आहे ना. बघू. हो, मेल्यावर घरच्याला फायदा. घरचे मला लगेच मर म्हणतील माहितीये का. हो, मेल्यावर फायदा असल्यावर कुणाला वाईट वाटेल सांग ना तू. मेल्यावर लोक इथं इस्टेटीसाठी भांडतात. मी मेल्यावर एवढा फायदा घरच्यांचा म्हणल्यावर उद्या नाही तर आजच मर म्हणतील. मनातून तर म्हणतील ना. नको ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस पाहूत आपण. आत्ता नको सांगू मला. ते स्कीम थोडं बाजूला राहू दे. मग थोडं डोकं शांत आहे तेवढंच राहू दे. आजारी नको पाडू. चालेल. भेटल्यावर बोलूत आपण. बाय.